खादी आणि ग्रामोद्योग आयोग यांच्या वतीने 20 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 या कालावधीत राज्यस्तरीय खादी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले। सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकारच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या या आयोगाचा मुख्य उद्देश रोजगार निर्मिती, विक्रीयोग्य वस्तूंचे उत्पादन तसेच ग्रामस्वराज्य व आत्मनिर्भरतेची भावना वृद्धिंगत करणे हा आहे। ही प्रदर्शनी अमरावती शहरातील गाडगेनगर येथील संत गाडगेबाबा समाधी मंदिर परिसरात भरविण्यात आली असून देशातील विविध राज्यातील उद्योजकांनी आपल्या उत्पादनांचे स्टॉल उभारले आहेत। प्रदर्शनात खादी वस्त्रे व हस्तकला उत्पादने, ग्रामीण उद्योगातील वस्तू तसेच पारंपरिक कलाकुसरीच्या वस्तू मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत। स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देत या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। मी स्वप्नील ग्रामसेवा मंडळ बेपुरी वर्धा येथून आलेलो आहे। आमचा अमरावतीमधला पहिला अनुभव आहे स्टॉल लावण्याचा। गेले 2 दिवसापासून येथे आलो आहोत आम्ही। तर आम्ही जो विचार केला होता त्यापेक्षा बऱ्यापैकी म्हणजे लोकांचा प्रतिसाद मिळत आहे। आणि आमच्याकडे खादीचे कापड, हँडलूमवाले पूर्णपणे हँडलूम साड्या आहेत, ड्रेस मटेरियल आहे, लेडीज आणि जेंट्सवाले जॉकेट्स आहेत, शर्ट, कुर्ता, बाकी जे रेडीमेडमध्ये असते ते सगळं अवेलेबल आहे आणि त्यावर म्हणजे 20% डिस्काउंट। तर माझी सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने आमच्या स्टॉलला आणि बाकी सगळे स्टॉल आहे आमचे एक वेळा या ठिकाणी व्हिजिट करावी। चांगला प्रतिसाद आहे, पब्लिक वगैरे खूप येणं चालू आहे। 20,000चा सेल झालेला आहे, कस्टमर वगैरे चांगले। आपली आवड निवड जपण्यासाठी उत्कृष्ट कलेक्शन आहे। असे आयोजन नेहमी व्हायला पाहिजे। विशिष्ट याच्यात मागणी त्याची भरपूर आहे राजकीय याच्यामध्ये, आणि तशी खादीचे गुण कमी लागतं, चांगलं आहे। महात्मा गांधी यांच्या विचारांवर आधारित तसेच पंतप्रधानांच्या वोकल फॉर लोकल आणि आत्मनिर्भर भारत संकल्पनेला बळ देण्यासाठी आयोग दरवर्षी या प्रदर्शनांचे आयोजन करतो। यावेळी 24 ते 27 फेब्रुवारी दरम्यान सायंकाळी 7 ते 9 यावेळी देशभक्तीपर संगीत, खादी परिधान उत्सव, फॅशन शो आणि सांस्कृतिक नृत्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। हे सर्व कार्यक्रम नागरिकांसाठी विनामूल्य खुले आहेत। 1 मार्च पर्यंत सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनाला अमरावतीकरांनी भेट देऊन खादी व ग्रामोद्योगाला पाठबळ द्यावं असे आवाहन आयोजकांनी केले आहे। तर या प्रदर्शनीमध्ये देशभरातून आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून म्हणता येईल सगळ्याच प्रकारचे उद्योजक की ज्यांच्या उत्पादनाला एक बाजारपेठ मिळावी या उद्देशाने याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे खादीचे वस्त्र मिळतील, तुम्हाला ग्रामोद्योगी उत्पादन मिळतील, तुम्हाला प्रधानमंत्री रोजगार योजनेअंतर्गत जे देशभरामध्ये जे आपण उत्पादन करतो त्या उत्पादनात झालेले त्यांचे उत्पादन मिळतील आणि त्याच्यामुळे यांना एक चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळते। असं प्रोत्साहन सदैव आपण सुद्धा दिलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे। तसा इथे जे जवळपास आलेले आहेत तर आपण बघू शकाल की उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू अशा विविध प्रांतातून इथे उद्यमी लोक आलेले आहेत। किती स्टॉल इथे सध्या तरी लागलेले आहे आणि महाराष्ट्रामध्ये किती ठिकाणी हा महोत्सव साजरा होतो? तर महाराष्ट्रामध्ये सध्या हा 2 ठिकाणी होतो आहे, याच्यानंतर मुंबईला होईल आणि इथे 50च्या वर ज्या आपले आहेत ते स्टॉल्स इथे आहेत। आणि एरिसर यांचं चांगला यांना एक उद्देश आणि सेल मिळावा या हेतूने आपण या अमरावती शहरामध्ये याचं आयोजन केलेलं आहे आणि एक चांगली याच्यामध्ये सुरुवात केलेली आहे आपण, म्हणजे मीडियाच्या सोबतीने म्हणा आणि आमच्या ज्या अधिकाऱ्यांच्या आणि यांच्या मेहनतीने आपण एक चांगली सुरुवात केलेली आहे। सुरुवातीपासून मीडियाने याच्यामध्ये पण आम्हाला एक सहकार्य दिलेलं आहे। असंच सहकार्य मीडियाने शेवटपर्यंत खादी ग्रामोद्योग आयोगाला देत राहावं, जेणेकरून की आमचा जो उद्देश आहे की कमी शिकलेल्या माणसाला सुद्धा रोजगार मिळावा आणि त्याच्या उत्पादनाला भाव मिळाला, हा उद्देश पूर्ण होऊ शकला पाहिजे। एवढंच आजच्या याच्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो।